नमस्कार भक्त हो, आजचा दिवस अतिशय पवित्र आहे कारण आज रविवार आहे, सूर्यनारायणांचा दिवस। आज आपण ऐकणार आहोत अत्यंत पुण्यदायी आणि चमत्कारी अशी आदित्य राणूबाईची कथा। ही कथा विशेषतः पोळ महिन्यात रविवारी ऐकली तर घरात सुख, शांती, आरोग्य, धनलाभ आणि संकटातून मुक्ती मिळते असे शास्त्रात सांगितले आहे। आदित्य राणूबाईची कथा। पूर्वी एका गावात राणूबाई नावाची एक श्रद्धाळू स्त्री राहत होती। ती अतिशय गरीब होती, पण तिची सूर्यनारायणावर अपार श्रद्धा होती। दर रविवारी ती पहाटे स्नान करत असे, स्वच्छ कपडे परिधान करत असे, सूर्यदेवांना पाणी अर्पण करत असे आणि मनोभावे आदित्य राणूबाईची कथा ऐकत असे। तिच्या या श्रद्धेमुळे सूर्यनारायण तिच्यावर प्रसन्न झाले। हळूहळू तिचे दारिद्र्य दूर झाले, घरात अन्नधान्याची कमतरता राहिली नाही, आजारपण दूर झाले आणि तिच्या कुटुंबात सुखद समृद्धी नांदू लागली। असे म्हणतात की फक्त श्रद्धेने आणि नियमाने ही कथा ऐकली तरी सूर्यदेव संकट दूर करतात। कथा ऐकताना पाळायचे नियम। रविवारी सकाळी किंवा दुपारी कथा ऐका। शक्य असल्यास सूर्याला अर्घ्य द्या, लाल फूल, गुळ किंवा गहू अर्पण करा। कथा ऐकताना मन शांत ठेवा, शेवटी सूर्यनारायणाचे स्मरण करा। कथा ऐकण्याचे फल: घरातील नकारात्मकता दूर होते, डोळ्यांचे, हाडांचे व त्वचेचे आजार कमी होतात, नोकरी व्यवसायात यश मिळते, सूर्यदोष शांत होतो, मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढते। ही पवित्र कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण कथा शेअर केल्यानेही पुण्य प्राप्त होते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राइब करा। जय सूर्यनारायण।